महापौर कोणाचा? पिंपरी चिंचवडमध्ये महापौर भाजपचा होणार की राष्ट्रवादीचा होणार? 2017 मध्ये भाजपचा महापौर झाला, जिथे अजित पवारांचं वर्चस्व होतं, एक हाती सत्ता होती. त्या पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने बाजी मारली आणि तेव्हा भाजपने सत्ता घेतली. भाजपचे आमदार, आज विधानसभेचे 2 आमदार, विधान परिषद 2 आमदार, अशी मोठी ताकद भाजपकडे आहे. त्याच्यामुळे कदाचित भाजपचाच आमदार होणार असंही म्हणतात. परंतु राष्ट्रवादीचा सुद्धा इथे महापौर होऊ शकतो. परिस्थिती अशी आहे, काल महायुतीची राज्यामध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवायच्या असं त्याच्यामध्ये ठरलं. म्हणजे एकूण त्यांचं ठरलं की इथे महापालिकेमध्ये काय, जिल्हा परिषद, नगरपालिका ह्याच्यामध्ये विधानसभेचा ट्रेंड कायम राखायचा असेल तर महायुती म्हणूनच समोर गेलं पाहिजे असं त्याच्यामध्ये ठरलेलं आहे. मग सुनील तटकरे, नंतर शिंदेचे शिवसेनेचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी हे सगळे एकत्र बसले होते. त्याच्यामध्ये त्यांनी ठरवलं की महायुती म्हणूनच आपण समोर जायला पाहिजे, तरच आपल्याला ह्या निवडणुका सोप्या राहतील. त्याच्याप्रमाणे निर्णय राज्य पातळीवर झाला. आता स्थानिक पातळीवरच्या बैठका सुरू होतील, त्याच्यानंतर समजेल की परिस्थिती काय आहे. महायुती म्हणून लढणार की स्वतंत्र लढणार? नमस्कार, मी अविनाश चिलेकर, PCB टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आजचा राजकीय विषय आहे महापालिका निवडणुका. काल राज्यामध्ये जी बैठक झाली महायुतीची, त्याच्यामध्ये त्यांनी वरती तर निश्चित केलेलं की महायुती म्हणून लढायचं. मी फक्त आता राज्याचं पिक्चर, आपल्याला साधारण एक परिस्थिती अशी आहे की राज्यामध्ये खाली आपण मुंबईचं गेलं, मुंबई, ठाणे, बाकीच्या पालघर, कल्याण, डोंबिवली ह्या ज्या नगरपालिका महापालिका पाहिल्या तर तिथं शिवसेनेचं वर्चस्व आहे. मग तिथे शिवसेनेच्या ठाकरेंच्या वर्चस्वाबरोबर शिंदेच्या शिवसेनेचं पण वर्चस्व आहे. पण एकटी शिंदेची शिवसेना लढली तर तितक्या जागा मिळणार नाही. त्याच्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदेची शिवसेना असं म्हणून तिथं लढायचं असं ठरलं. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व महापालिका, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसं पाहिलं तर अजित पवारांचं एक हाती वर्चस्व आहे फार मोठ्या प्रमाणावरती. त्याच्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने इथं ठरवलंच होतं की आपण स्वबळावर निवडणुका लढवायच्या. तसंच खाली कोकणामध्ये म्हणजे मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, पालघर ह्या सगळ्या महापालिका, बदलापूर ह्या तुमच्या सगळ्या महापालिका खालच्या ज्या आहेत, 8 महापालिका आहेत खाली, त्यांनी पण ठरवलं होतं तिथे की शिंदे सेनेने तिथे स्वतंत्र स्वबळावर लढायची तयारी केली होती. हे जर पाहिलं तर महायुतीमध्ये विस्कळीतपणा येईल, मोठ्या प्रमाणात बंडखोरी होईल आणि महायुतीच्या सत्तेला राज्यामध्ये खीळ बसू शकते. म्हणून कालची बैठक झाली, त्या बैठकीत ठरवलं त्यांनी की आपण महायुती म्हणून लढायचं आहे. पण खरंच तो प्रयोग सक्सेस होणार आहे का, हा मोठा मुद्दा आहे. कारण त्याच्यामध्ये जागा वाटप कोणी कुठे किती घ्यायचं हा फार कळीचा मुद्दा असणार आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या मुद्द्यावर कदाचित ही महायुती टिकेल की नाही याविषयी मला साशंकता वाटते. प्रत्येक ठिकाणी ज्याचं वर्चस्व आहे तिथं तो जास्त जागा मागणार, परंतु तिथे मग भाजप असू द्या किंवा राष्ट्रवादी असू द्या किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असू द्या, यांच्यामध्ये तिथे मतभेद होतील आणि तिथे मग हे महायुतीचं जहाज खडकावरती आपटेल, फुटेल अशी दाट शक्यता आहे. कारण विधानसभेला आणि लोकसभेला 48 जागा, विधानसभेच्या 288 जागा, तिथे जागा वाटायचा प्रश्न तितकत नसतो, तरी सुद्धा त्याच्यामध्ये फार तानातानी झाली होती. इथे तर महापालिकांच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. फार छोटं मोठं मायक्रो लेवलला जाऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत. प्रत्येकाला इच्छा आहे. 3ही पक्षांमध्ये प्रबळ दावेदार उमेदवार आहेत. त्याच्यामुळे तिथे महायुती म्हणून कितपत शक्य आहे याविषयी शंका आहे. पण पाहूया, कालचा जो निर्णय झाला त्याप्रमाणे आपण थोडं पिंपरी चिंचवड पुरता मी आता एक विचार करतोय की पिंपरी चिंचवडमध्ये जर महायुती म्हणून अजित पवारांची राष्ट्रवादी, नंतर भारतीय जनता पार्टी आणि शिंदेची शिवसेना लढली, महायुती म्हणून लढली, तर काय फायदा होणार, काय तोटा होणार याच्या संदर्भात आता फक्त मी बोलणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 128 नगरसेवक, 128 नगर 2017ला 128 पैकी 77 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते. 5 त्याच्यामध्ये अपक्ष आले, त्यांचे म्हणून 82 झाले. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती त्यावेळेस राष्ट्रवादीचे 36 नगरसेवक आले होते, त्याच्यामध्ये अपक्ष वगैरे बाकी कोणी नव्हतं. शिवसेना, ठाकरेंची शिवसेना एकत्र होती त्यावेळेस, तिथे 9 नगरसेवक, मनसेचा 1 आणि अपक्ष 5 होते, ते भाजपकडे गेले. परंतु महायुती म्हणून हेच समीकरण जर तुम्ही गृहीत धरलं मागचे उमेदवार, कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात अटीतटीने लढले होते
आता ते एकत्र लढणार असतील तर उमेदवारांचं काय? जे निवडून आलेले नगरसेवक आहे त्यांना उमेदवारी मिळणार का? जे पराभूत आहेत, जे आता तयारी करून बसलेले आहेत, ते कोणाकडून लढणार? हा फार मोठा गुंता आहे. त्याच्यामुळे एक आहे, जर खरोखर महायुती म्हणूनच लढायचं असं जर त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणेच जागा वाटप केलं, जितके काही अधिकृत उमेदवार असतील, मग ते भाजपचे असू द्या, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे असू द्या किंवा शिंदेच्या शिवसेनेचे असू द्या, त्यांच्या विरोधात उमेदवारी न मिळालेले तितकेच थोडीच तोड असेल तुल्यबळ उमेदवार त्याच्यामध्ये रिंगणात उतरणार, ते दुसऱ्या पक्षाकडून. अशा वेळेस बंडखोरीची शक्यता अधिक असते आणि ती साहजिक आहे, त्यात काय नवीन असं नाहीच आहे. कारण अपक्ष उमेदवारी वाढणार, अपक्षांची संख्या सुद्धा वाढणार, त्याचा आपोआप फायदा हा महाविकास आघाडीला होऊ शकतो. एक आहे, जर खरंच हे मनापासून लढले, म्हणजे एकनाथ शिंदे काय, देवेंद्र फडणवीस काय, अजित पवार काय, यांनी ठरवलं की नाही पिंपरी चिंचवडची सत्ता महायुती म्हणून आपल्याकडेच आली पाहिजे, मग तिथं भाजपचा झेंडा, भाजपचा महापौर करायचा का राष्ट्रवादीचा करायचा हा नंतरचा मुद्दा. ही अशी माघार जर कोणी घेऊन त्यांनी तडजोडी केल्या तर मग ते कुठेतरी, पण ती शक्यता राजकारणामध्ये फार दुर्मिळ असते, फार कमी आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला नगरसेवक व्हायचं असतं, पदाधिकारी व्हायचं असतं, प्रत्येकाची स्वप्न असतात. या शहरामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 36 नगरसेवक मागच्या वेळी निवडून आले होते, त्याहीपेक्षा जवळजवळ 40 नगरसेवक जे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले, ज्याच्यामुळे भाजपची सत्ता आली. आता कदाचित त्यांना जो उमेदवारी नाही मिळाली तर ते सुद्धा पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडे कुठेही जाऊ शकतात. म्हणजे प्रत्येकाला एक एक नाही, 2-2, 3-3 पर्याय खुले असणार आहेत. त्याच्यामुळे बंडखोरी इथे प्रचंड वाढणार आहे आणि अपक्षांची पार्श्वभूमी या शहराला आहेच आहे. लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष म्हणून विधान परिषदेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधून विधान परिषदेची निवडणूक लढवली, जिंकलेली. अपक्ष 8-10 कोटी खर्च करून जिंकले त्यावेळेस, जुनी कथा आहे ती. विलास लांडे हे सुद्धा, त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती, तर अपक्ष म्हणून लढले होते आणि जिंकून आले होते. महेश लांडगे आताचे भाजपचे आमदार, ते सुद्धा सुरुवातीला अपक्ष म्हणून लढले, नगरसेवक असताना सुद्धा अपक्ष आणि विधानसभेला सुद्धा अपक्ष म्हणूनच इथे लढले. त्यामुळे अपक्षांची पार्श्वभूमी या शहराला आहे. ज्यावेळेस एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक असतात, ताकदीचे उमेदवार असतात, त्यावेळेस समोरचा उमेदवार कोणत्या पक्षाची उमेदवारी नाही मिळाली तरी चालेल, मी माझ्या सामर्थ्यावर लढेल, माझा संपर्क आहे, माझी कार्यकर्त्यांची फळी आहे, आर्थिक ताकद आहे, त्या बेसवरती तो उमेदवार निवड. आणि महापालिका म्हणजे महापालिका, जिल्हा परिषद किंवा नगरपालिका या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात, ह्या पक्षापेक्षाही व्यक्तिसापेक्ष जास्त असतात. त्याच्यामुळे व्यक्तीसमोर कोण आहे, कसा आहे हे पाहून लोक जास्त मतदान करतात, पक्ष पाहून मतदान कमी करतात. त्याच्यामुळे प्रबळ उमेदवार कोणाकडे किती आहेत त्याच्यावरती इथे सत्तेचं गणित मांडलं जाऊ शकतो. भाजपकडे या 128 पैकी 77 नगरसेवक मागच्या वेळी 2017ला होते. 5 अपक्षांचे मिळून 82चं पाठबळ मिळालं होतं. याचा अर्थ भाजप इथे सत्तेत पुन्हा येऊ शकते. शक्यता आहेत, ह्या सगळ्या शक्यता आहेत. निवडणुका कदाचित ऑक्टोबरच्या, नोव्हेंबरमध्ये, डिसेंबरमध्ये सुद्धा होऊ शकतात. त्याच्यामुळे 4-6 महिन्याचा अवधी आहे. त्याच्यामध्ये राजकारण काय आजचं उद्या नसतं, उद्याचं परवा नसतं. आजची जी शक्यता आहे त्याच्यानुसार भाजप इथे त्यांचा पुन्हा महापौर करू शकते. दुसरी शक्यता काय की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 36 जे नगरसेवक निवडून आले होते त्यांच्याशिवाय आणखीन जवळजवळ 40 ते 50 असे प्रबळ कार्यकर्ते तयार झालेले आहेत, जे पूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले होते, राष्ट्रवादी फुटल्यानंतर ते पुन्हा अजित पवार मिळालेले आहेत. भाजपमध्ये सुद्धा ज्यांना लक्षात आलं की ह्या जागा वाटपात किंवा भाजपच्या संधी ह्याच्यामध्ये आपल्याला उमेदवारीची संधी मिळू शकत नाही, ते सुद्धा अजित पवारांकडे तोंड करून बसलेले आहेत. त्याच्यामुळे कदाचित अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्वीपेक्षा इथे ताकद मोठी वाढू शकते. मागच्या महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांनी तितकंसं लक्ष घातलं नव्हतं. मुळात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे 2017मध्ये ज्यावेळेस पराभव झाला त्यावेळेस अजित पवार नाराज झाले होते. या शहरासाठी मी भरपूर काही केलं पण तरी सुद्धा मला इथल्या लोकांनी नाकारलं म्हणून ते नाराज होते. मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार त्यांचे चिरंजीव त्यांचा दारुण पराभव केला श्रम बारणेंनी, शिवसेना ठाकरेंची त्यावेळेस त्याच्यामुळे अजित पवारांनी शहराकडे थोडी पाठ फिरवली होती. परंतु आता अजित पवारांनी पुन्हा नव्या दमाने
जे तोडीसतोड असे कार्यकर्ते, जे दमदार कार्यकर्ते, जे स्वतःच्या बळावरती आणखीन एक एक नगरसेवक निवडून आणू शकतात, असे जवळजवळ 50 कार्यकर्त्यांची फळी इथं तयार केलेली आहे. जी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे ती फळी अशी आहे की ती एक एकटा उमेदवार त्यांचा तो पॅनल निवडून आणू शकतो 4 जणांचं. इतक्या ताकदीचे ते उमेदवार आहेत. आर्थिकदृष्ट्या तितके सक्षम आहेत, राजकीय दृष्ट्या सुद्धा तितके परिपक्व आहेत आणि त्यांना अजित पवारांची ताकद आहे. त्यामुळे भाजपच्या बरोबरीत अजित पवार आज दोघांची ताकद तशी समसमान आहे. जरी त्यावेळेस सगळ्यांनी मांडलं तरी सुद्धा आज अजित पवारांची ताकद ही नव्या दमाने सगळी गोळाबेरीज करून जी तयार झालेली आहे ती आणि भाजपची अशी दोघांची मिळून ताकद झाली तर कदाचित उद्या बाहेरचं किंवा अपक्षांचं पाठबळ मिळालं तर इथे राष्ट्रवादीचा सुद्धा म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा महापौर होऊ शकतो. ती शक्यता आहे, हे सगळी शक्यता आहे. भाजपचे इथे 2 विधानसभा आमदार, 1 विधान परिषद आमदार आहेत, ते त्यांच्या मतदारसंघात प्रयत्न करतील. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे सुद्धा आमदार आहेत, ते दुर्लक्ष करून चालणार नाही. भले त्यांचे स्वतःचे समर्थक नगरसेवक आता कोणीच नाहीये, परंतु शेवटी पदाचा एक वापर असतो, पदाची एक ती प्रतिष्ठा असते, वजन असतं, त्याच्यानुसार ते त्यांच्या मतदारसंघात पिंपरी मतदारसंघात ते प्रयत्न करणारच. पण अशा प्रकारे दुसरं ही महायुती म्हणून जसा भाजपचा महापौर होऊ शकतो का तर 100% होऊ शकतो. पण बंडखोर जास्त झाली नाही. भाजपला मनापासून मागच्या वेळेस संघ किंवा त्यांच्या बाकी सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी जी मनापासून साथ दिली होती लोकसभेला विधानसभेला, तशीच साथ पुन्हा महापालिका निवडणुकीला मिळाली तर भाजपला ते फायद्याचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांची जी जुनी फळी होती ती नव्या दमाने पुन्हा प्रयत्न करते. जर कदाचित त्यांचे 4 नगरसेवक जास्त आले तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा सुद्धा इथे वर्चस्व राहू शकतं. आणि अजित पवारांच्या त्यांच्या यादीमध्ये 128 तोडीसतोड अशा उमेदवारांची नावं आता तयार आहेत. भाजपने सुद्धा त्यांच्याकडे 128 जणांची यादी तयार ठेवलेली आहे. म्हणजे गंमत पहा, महायुती म्हणून हे लढणार, दोन्ही एकत्र लढणार आहेत, परंतु दोघांकडे 128 असे भरभक्कम उमेदवार आणि सत्ता असेल तिकडं कार्यकर्त्यांचा ओघ असतो. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं की उमेदवारी पाहिजे तर एक तर भाजपची किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीची. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी घ्यायला आता कोणी तयार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेची ती कथानंतर थोडं सांगतो मी तुम्हाला. त्याच्यामुळे अधिकाधिक शक्यता महायुतीचा महापौर या शहरामध्ये 100% होऊ शकतो. महायुती म्हणून लढले तर मग तो भाजपचा असू शकतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा असू शकतो. शिंदेच्या शिवसेनेचा असेल का तर कदापि शक्यता नाही. शिंदेच्या शिवसेनेचे फक्त श्रीरंग बारणे, खासदार श्रीरंग बारणे हे एक आहेत, पण त्यांचे समर्थक नगरसेवक तितक्या मोठ्या प्रमाणात निवडून येतील याची शक्यता फार कमी आहे. म्हणजे जसं आपण आता सांगू शकतो की शिवसेना एकत्र असताना या शहरामध्ये 9 नगरसेवक होते. 9 पैकी 5 नगरसेवक जवळपास आता एकनाथ शिंदेच्या बाजूने गेलेले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेला इथं गळती लागलेली, अक्षरशः भगदाड पडलेलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचं पिंपरी चिंचवडमध्ये विसर्जन फक्त बाकी आहे, इतकी त्यांची वाईट अवस्था झाली संघटनेची. ज्यावेळेस संजोग वाघरे यांचा लोकसभा निवडणुकीला पराभव झाला, त्यांनी मतदान भरपूर घेतलं. त्यांच्याकडे हो ना हो करत 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 शहर प्रमुख पदाची जबाबदारी दिली. पण आता संजोग वाघरे हे शहर प्रमुख शिवसेनेचे ठाकरेंच्या, ते सुद्धा आता पुन्हा स्वग्रही म्हणजे अजित पवारांकडे जायच्या तयारीत आहे. म्हणजे हा शिवसेनेला ठाकरेंचा इथला मोठा धक्का आहे. या शहरामध्ये शिवसेनेच्या नावामध्ये, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नावामध्ये सुलभाव बाळे हे एक असं भरभक्कम तोडीसतोड असं नाव होतं, वजनदार नाव. त्या सुलभाव बाळेंनी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेलेले आहेत. आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सांगावं असं कोण राहिले हा प्रश्न आहे. ज्या ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर बाबर कुटुंब, गजानन बाबर जे 3 वेळा नगरसेवक, 2 वेळा आमदार, एकदा खासदार होते, त्यांच्या कुटुंबात प्रत्येक टर्मला कोणी ना कोणी नगरसेवक असतो. आता ते कुटुंब सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडायच्या विचारात आहे. तशी चर्चा बाहेर आहे. ते अजित पवारांकडे जायचं की शिंदेच्या शिवसेनेत जायचं इथपर्यंत. म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये इतर राहणार काय हा मोठा प्रश्न आहे. एकमेव माजी आमदार गौतम चाबुकस्वार हाच तेवढा एक उडत्याला काडीचा आधार, अशी आत्ताची इथल्या ठाकरेंच्या शिवसेनेची परिस्थिती आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची परिस्थिती आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे जे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत ते जे एकमेव इथला आधार आहे. अदरवाईज इथे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक एकही नाही आहे. एकमेव सुलक्षणा शिलवंत त्यांचं नाव फक्त याच्यामध्ये दिसतं. बाकी ती यादी पाहिली तर सगळेचे सगळे फौज ही अजित पवारांकडे गेलेली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुषार कामठे आता शहराध्यक्ष आहेत, त्यांची सुद्धा चलबिचल चालू आहे की त्यांनी समोर पाहिलं की समोर सगळे पांडव कौरव अशी ही लढाई सगळी आहे. इतकं मोठं महाभारत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोण जिंकणार कोण हरणार हे आता पुढच्या 4-6 महिन्यात समजेल. परंतु एकट्या अमोल कोल्हेंकडे ही जबाबदारी आता आहे की पिंपरी चिंचवडमध्ये किमान 5-25 शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आणणं. पण ते तितकं सोपं नाही, कारण भाजपच्या विरोधामध्ये इतका प्रचंड दारुगोळा असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा जो आहे तो अक्षरशः तोंडात मूग गळून बसलेले आहेत, तोंड बंद करून बसलेले आहेत. शहराचे निवडणूक प्रचाराचे कोणते मुद्दे आहेत ते भरपूर मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांवरून वास्तविक तसं पाहिलं तर भाजपवरती यांनी तुफान भडीमार करायला पाहिजे होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या अक्षरशः तोंडात गुळणी धरून शांत बसलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडे बोलायला माणूस नाहीये. म्हणजे इतकी विरोधकांची वाईट अवस्था या शहरामध्ये झालेली आहे. आणि काँग्रेसचं विचाराल तर काँग्रेसचं फक्त कैलास कदम जे शहराध्यक्ष आहेत आणि प्रदेश इंटकचे अध्यक्ष आहेत कामगार नेते, ते एकमेव नाव काँग्रेसचं आता आहे. अदरवाईज पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेसचा एकही नगरसेवक मागच्या टर्मला नव्हता. आता येण्याची शक्यता आलं ते फक्त कैलास कदम. अदरवाईज ते नावांची यादी पाहिली समोर पाहिलं तर एकही असं ताकदीचं नाव काँग्रेसच्या यादीमध्ये दिसत नाही. म्हणजे विरोधकांची अवस्था इतकी वाईट झालेली आहे. ते सत्ताधारी जे समोरचे आहेत त्यांच्या पासंगाला पुरणार नाही. म्हणजे तोळामोसा अवस्था आहे अक्षरशः. म्हणजे समोर एक तगडा पैलवान आहे असा, म्हणजे भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना, आणि मरतोकडा पैलवान रिंगणामध्ये आहे. कशी काय ती कुस्ती जिंकणार होणार हो. अशा प्रकारची आत्ताची राजकीय परिस्थिती पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे. आता ह्याच्यामध्ये एक आहे अपक्षांची उमेदवारी, अपक्षांना फार महत्व राहणार आहे या शहरामध्ये. म्हणजे जर महायुती म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढले तर जे ताकदीचे उमेदवार आहेत जे स्वतःच्या सामर्थ्यावर निवडून येऊ शकतात ते मात्र महायुती नको महाआघाडी नको अपक्ष म्हणून लढतील. कदाचित त्यांची संख्या जरी 4चं पॅनल असलं तरी सुद्धा या शहरामध्ये किमान 5-25 अपक्ष येऊ शकतात जर महायुती म्हणून. जर स्वबळावर लढले तर ती शक्यता कमी आहे, कारण ते पक्षाचे उमेदवार परत निवडून आल्यावरती परत इकडे तिकडे जाऊन ते समीकरण साधतात. परंतु महायुती आणि महाआघाडी अशी म्हणून जर लढाई महापालिकेला झाली तर अपक्षांची संख्या फार मोठ्या प्रमाणावरती वाढणार आणि त्याचा तोटा महायुतीला होऊ शकतो, अधिक फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. आत्ताचे असे बंडखोरांच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर मागे या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नव्याने निर्माण झाली होती. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची अशी मिळून सत्ता आली होती. इथे डाव्या आणि उजव्या विचारांची ही तर मोठी आणखीन विचारांच्या लढाईच्या बाबतीमध्ये फार मोठी कसरत होणार आहे. अजित पवार स्पष्टपणे सांगतात शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार सुधारणावादी विचार ही या महाराष्ट्राची जी विचारधारा आहे ती आम्ही कदापि सोडणार नाही. यशवंतराव चव्हाण नंतर अजित पवार यांच्या तालमीत झाले ते शरद पवार यांची ती विचारधारा थोडक्यात डावी विचारधारा झाली आणि भाजप ती कंप्लीट त्याच्या विरोधातली उजवी विचारसरणी आहे. त्याच्यामुळे हे दोन विळे भोपळ्याचं वैर असलेले पक्ष महायुती म्हणून एकत्र लढणार आहेत. त्याच्यामुळे हे पुढची सगळी कसरत होणार आहे. पाहूया आपण पुढे काय होतं ते. महापौर कोणाचा काय हे येता आगामी काळ ठरवेल. वेट अँड वॉच. धन्यवाद.